नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, हवामान अभ्यासक. सध्या मान्सूनची वाटचाल आणि मान्सूनपूर्व पावसाचं महाराष्ट्रातील वातावरण या संदर्भातील आपण अंदाज व्यक्त करणार आहोत. 18 तारखेला मान्सूनची पूर्व विभागातून म्हणजे अंदमान निकोबार बेटांच्या पूर्वेकडून थोडी प्रगती झालेली दिसते आहे. ज्या ठिकाणी मान्सून 26 मेला पोहोचणार होता त्या ठिकाणी आज 18 तारखेलाच पोहोचला आहे. म्हणजे साधारणपणे आपण असं अनुमान लावू शकतो की 8 दिवसाच्या फरकाने मान्सून अगोदर येण्याची शक्यता आहे. समोरील सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकता की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पावसाची परिस्थिती वाढते आहे. समोरील इमेजमध्ये महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती बघताना आपण बघू शकता की सोलापूर, लातूर आणि उस्मानाबादच्या दरम्यान कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालं असल्यामुळे किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण रात्री वाढू शकतं. त्याचबरोबर आपण बघू शकता की भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती, मान्सूनपूर्व पावसाची परिस्थिती वाढते आहे. एक्सटेंडेड फॉरकास्टनुसार किंवा MME मॉडेलनुसार आपण बघितलेलं आहे की मान्सूनची प्रगती पुढील 4 आठवड्यामध्ये कशी होईल आपल्याला माहिती आहे. आता हा आठवडा संपूर्ण पुढील नवीन आठवड्याची सुरुवात होणार आहे. 20 मेपासून 26 मेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे. त्यामध्ये दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये याचा समावेश असेल. उदाहरणार्थ सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात सुरुवातीला मान्सून दाखल होईल असा प्राथमिक अंदाज आहे. आता की 27 तारखेपासून 2 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज आहे. आणि 3 जून ते 9 जूनच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात वाढलेला असेल. भारतीय हवामान खात्याच्या JFS मॉडेलनुसार 19-20 तारखेला म्हणजे उद्या आणि परवा महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये पावसाचं वातावरण राहील. त्याचबरोबर पूर्व विदर्भातही थोडा पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मात्र 21 तारखेपासून पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता. या मॉडेलनुसार 27 आणि 28 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा JFS मॉडेलचा अंदाज आहे. स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार सुद्धा दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती 19-20 तारखेला राहील. आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता. मात्र 21 तारखेपासून पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार 23, 24, 25 तारखेपर्यंत कोकण किनारपट्टीला पावसाची परिस्थिती निर्माण होईल आणि 25 तारखेला उत्तरेकडून म्हणजे मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता स्कायमेट वेदरने व्यक्त केलेली आहे. स्कायमेट वेदरनुसार 26 तारखेला पावसाचं वातावरण तयार होईल. 27 तारखेपासून बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पावसाचं वातावरण वाढेल आणि त्यानंतर हळूहळू केरळमध्ये आलेला मान्सून पुढे सरकण्यास सुरुवात होईल. 26 तारखेला केरळात तर 31 तारखेला महाराष्ट्रात मान्सून येण्याची शक्यता स्कायमेट वेदरनुसार आहे. 1 आणि 2 जूनला त्याची प्रगती महाराष्ट्रात होईल असाही अंदाज आहे. UV इंडेक्सनुसार वेदर ऑनलाईन आपण जर बघितलं तर 19 तारखेला अगदी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जवळपास बीडपर्यंत पावसाचं वातावरण तयार होणार आहे. गोव्यामध्ये पावसाचं वातावरण जोरदार राहील. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आणि सांगली, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाचं वातावरण 19 तारखेला राहण्याची शक्यता आहे. हे वातावरण 20 तारखेला थोडं कमी होण्याची शक्यता राहील. 21 तारखेला थोडं ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. 22 तारखेलाही पावसाचं वातावरण कमी असणार आहे. 23 तारखेला देखील पावसाचं वातावरण कमी राहील. 24 तारखेला देखील या मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की सध्या केरळच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती निर्माण झाली असून श्रीलंकेदरम्यान
अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात येत असलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रावर बंगालच्या उपसागरातून वारे येत आहेत आणि त्यामुळे थोडी दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्व विदर्भात पावसाची परिस्थिती उद्या निर्माण होणार आहे। जोरदार मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव 19 तारखेला महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे। त्याचा थोडा प्रभाव 20 तारखेलाही राहील, मात्र 21 तारखेपासून जवळपास 24 तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रावर या परिस्थितीचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे 19 तारखेला दुपारनंतर जवळपास आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि गोव्यामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे। जालना, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचं वातावरण उद्या दुपारनंतर होण्याची शक्यता आहे। हा मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव आहे। खास करून सोलापूर दक्षिणला उद्या पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे, परंतु बराच तो कर्नाटकाच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे। सातारा आणि पुण्याच्या पूर्वेलासुद्धा पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। यामध्ये दौंडपर्यंत पावसाचं वातावरण तयार होईल। दौंड, सासवड, लोणंद, फलटण, बारामती या भागातसुद्धा उद्या पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। जे अगदी बीडच्या पूर्वेकडील काही तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव निर्माण होईल असा अंदाजे नांदेड आणि परभणीमध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो। हिंगोलीच्या दक्षिणी भागात पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो। चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो आणि म्हणजे 19 तारखेला पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात राहील अशी शक्यता आहे। रात्री उशिरापर्यंत हा प्रभाव राहणार आहे आणि आपल्या अंदाजानुसार या मॉडेलनुसार थोडा अहमदनगर जिल्ह्यापर्यंत याचा प्रभाव जाऊ शकतो। सातारा, पुणे पूर्व, अहमदनगर, त्याचबरोबर नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, त्याचबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे। एक चक्राकार स्थिती या दरम्यान भूभागावर येत असल्यामुळे ही पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे। आपण बघू शकता 20 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पुणे, अहमदनगर पश्चिम, नांदेड, चंद्रपूर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 20 तारखेलाही पावसाचा प्रभाव राहील अशी शक्यता आहे। सर्वच मॉडेलचा अंदाज घेतला तर 21 तारखेपासून पावसाचं वातावरण कमी होईल असा अंदाज आहे आणि 21 तारखेपासून जवळपास 24 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण कमी राहणार आहे। 24 तारखेला मध्य प्रदेशच्या दिशेने उत्तरेकडून पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव वाढेल अशी शक्यता आहे। समोरील इमेजमध्ये बघू शकता आपण विरळ स्वरूपात महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती 26 तारखेला दुपारनंतर निर्माण होणार आहे। स्कायमेटने 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे। अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान असलेलं वातावरण हे विरुद्ध दिशेने असल्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास अडचणी निर्माण होतील असा अंदाज आहे। 27 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण तयार होईल, परंतु मान्सून साठी पोषक अशा प्रकारचं वातावरण पुढील काही कालावधीत तयार होणं अपेक्षित आहे। ते न झाल्यास मान्सून अडखळण्याची शक्यता आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा।